नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीची मिनी पाऊच बॅग बनवत आहोत. ही पाऊच बॅग तुम्ही नक्की बनवा. ती तुम्ही कोणत्याही साईजमध्ये तसेच कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. तरी ती तुम्ही नक्की बनवा. ही पाऊच बॅग बनवण्यासाठी आपण फक्त एका स्टेपचा वापर केला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही पाऊच बॅग तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या पाऊच बॅगला बघा आपण एक बटनसुद्धा लावले आहे. त्या जागी तुम्ही झिप किंवा मेटल बटनचा सुद्धा वापर करू शकता. त्याला बघा आपण एक हँडलसुद्धा बनवला आहे. त्या जागी तुम्ही किचनचा सुद्धा वापर करू शकता. तरी तुम्ही ही पाऊच बॅग नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बॅग बनवण्यासाठी आपण इथे लव्हेंडर कलरची 4 प्लायची लोकर, 2.7 mm चा हुक, कात्री, त्याप्रमाणे बटन आणि निडलचा वापर करत आहोत. सर्वात आधी बघा स्लिप नॉट करायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण स्लिप नॉट केला आहे. इथे बघा आपण स्लिप नॉट करून घेतला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला 25 चैन्स करायच्या आहेत. 1 2 3 ह्याप्रमाणे बघा आपण ह्या ठिकाणी 25 चैन्स करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण 25 चैन्स करून घेतल्यात. टोटल 25 चैन्स आपण ह्या ठिकाणी करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा हुकपासून जी पहिली चैन आहे ती चैन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या चैनमध्ये म्हणजेच दुसऱ्या चैनमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. हाफ डबल क्रोशे कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो तुम्ही नक्की चेक करा. त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे करायचा आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. ह्या रोमध्ये बघा आपल्याला टोटल 24 हाफ डबल क्रोशे मिळतील. या ठिकाणी बघा आपला पहिला रो कंप्लीट झाला आहे. आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घेतला आहे. असे 24 हाफ डबल क्रोशे बघा आपण ह्या रोमध्ये बनवलेत. आता बघा दुसरा रो कसा बनवायचा. दुसरा रो बनवण्यासाठी सर्वात आधी एक चैन करायची. इथे बघा आपण एक चैन केली आहे. त्याच्यानंतर टर्न करायचं. त्याच्यानंतर बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. इथे बघा आपण पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे केला आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे करायचा आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. ह्या दुसऱ्या रोमध्ये बघा आपल्याला 24 हाफ डबल क्रोशे मिळतील. या ठिकाणी बघा आपला दुसरा रो सुद्धा कंप्लीट झाला आहे. ह्या रोमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवला आहे. असे 24 हाफ डबल क्रोशे आपण ह्या रोमध्ये बनवलेत. आता बघा ज्याप्रमाणे दुसरा रो बनवला आहे त्याप्रमाणे पुढचे रो सुद्धा बनवून घ्यायचे. या ठिकाणी बघा अगदी सेम प्रोसेस वापरून मी इथे 34 रो बनवून घेतलेत. तुम्हाला बॅगची साईज जेवढी हवी असेल तेवढे रो तुम्ही कमी जास्ती करू शकता.
आता बघा शेवटचा रो कसा बनवायचा. एक चैन करायची आणि टर्न करायचं. त्यानंतर बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. इथे बघा आपण पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या 11 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करायचा. म्हणजे बघा आपण पहिल्या 12 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करतोय. या ठिकाणी बघा आपण पहिल्या 12 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर बघा 2 चैन्स करायच्या, 1 आणि 2. या ठिकाणी बघा आपण 2 चैन्स केल्या आहेत. त्याच्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे म्हणजे जे 13वे प्लेस आहे त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. आणि बघा त्याच्या पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये शेवटपर्यंत एक एक हाफ डबल क्रोशे करायचा. म्हणजे बघा आपण कसं केलं आहे, पहिल्या 12 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे केला आहे, त्यानंतर 2 चैन्स केल्या आहेत आणि शेवटच्या 12 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे केला आहे. या ठिकाणी बघा आपला शेवटचा रो सुद्धा तयार आहे. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची. या ठिकाणी बघा आपण टोटल 35 रोज बनवून घेतलेत. आधी बघा आपण 34 रो बनवले होते आणि शेवटचा 35वा रो, असे टोटल 35 रो बघा आपण ह्या ठिकाणी बनवलेत. आपण जी पट्टी बनवली आहे त्याची लांबी बघा साधारणपणे 8.5 इंच आहे आणि त्याची रुंदी बघा साधारणपणे 4 इंच आहे. आत्ता बघा आपण जी पट्टी बनवली आहे 35 रोजची, आपण त्या पट्टीला मार्किंग करणार आहोत. त्यासाठी बघा जी स्मूथ साईड आहे ती वरती ठेवायची आणि जी आपली रफ साईड आहे ती मागच्या साईडने ठेवायची. त्यानंतर बघा टोटल 14 रोज मोजायचे आणि जो आपला 14वा रो आहे त्याला मार्किंगसाठी एक पिन लावायचा. या ठिकाणी बघा आपण 14व्या रोमध्ये मार्किंगसाठी एक पिन ॲड करत आहोत. त्याच्यानंतर बघा कसं करायचं, आपण ज्या 14व्या रोमध्ये पिन ॲड केला आहे त्याच्या पुढचे 14 रोज मोजायचे आणि त्याच्या पुढच्या 14व्या रोमध्ये पुन्हा दुसरा पिन ॲड करायचा. म्हणजे बघा आपण कसं करतोय, आपण 14-14चे आपण इथे 2 ग्रुप बनवलेत किंवा 2 भाग बनवलेत. इथे बघा आपण 14व्या रोमध्ये एक पिन ॲड केला आहे. त्याच्यानंतर बघा वरती 7 रोज शिल्लक राहतील. म्हणजे बघा आपण 35 रोजचे 3 भागात डिव्हिजन केले आहे. आता बघा कसं करायचं, आपण जो पहिला मार्किंग पिन ॲड केला आहे तो काढून टाकायचा. या ठिकाणी बघा आपण तो मार्किंग पिन काढून टाकला आहे आणि त्या 14व्या रोकडे आपण बघा फोल्ड करणार आहोत. म्हणजे बघा 14 रो एका साईडला जातील आणि उरलेले 14 रो म्हणजे बघा आपण दुसरा मार्किंग पिन ज्या ठिकाणी ॲड केला आहे तिथपर्यंत बघा आपल्याला 2 भाग मिळतील. इथे बघा फ्रंट साईडला 14 रोज आणि बॅक साईडला 14 रोज असं आपल्याला मिळेल आणि वरच्या ठिकाणी बघा 7 रोज मिळतील. आता जो दुसरा मार्किंग पिन आहे तो सुद्धा काढून टाकायचा. हे मार्किंग पिन बघा आपण आपल्याला समजण्यासाठी लावले आहेत, ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही मोजूनसुद्धा हे डिव्हिजन करू शकता. आता बघा कसं करायचं, जे 2 भाग आपल्याला मिळालेत बघा एका साईडने म्हणजे लेफ्ट साईडने आणि राईट साईडने, ते दोन्ही भाग बघा आपण निडलच्या मदतीने स्टिच करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण निडलच्या मदतीने वरपासून खालपर्यंत अगदी घट्ट असं स्टिच करणार आहोत आणि हे स्टिचिंग बघा आपण रफ साईडने करत आहोत.
या ठिकाणी बघा आपण एक साईड स्टिच करून घेतली आहे। अगदी वरपासून खालपर्यंत बघा आपण एक साईड या बॅगची स्टिच करून घेतली आहे। आता ज्याप्रमाणे आपण एक साईड स्टिच केली आहे त्याप्रमाणे आपण दुसरी साईडसुद्धा स्टिच करायची। अगदी सेम प्रोसेसने बघा आपण दुसरी साईडसुद्धा स्टिच करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण पहिली साईड स्टिच केली अगदी सेम प्रोसेसने आपण आपली दुसरी साईडसुद्धा स्टिच करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण बॅगच्या दोन्ही साईड्स स्टिच करून घेतल्यात। अगदी सेम प्रोसेसने बघा आपण ह्या बॅगच्या दोन्ही साईड स्टिच करून घेतल्यात आणि हे स्टिचिंग बघा आपण रफ साईडने केले होते। त्यामुळे आपली ही जी बॅग आहे ती स्मूथ साईडने ओपन करून घ्यायची। या ठिकाणी बघा आपण बॅग स्मूथ साईडने ओपन करून घेतली आहे। आता बघा आपल्या बॅगची जी फ्रंट साईड आहे तिथून बघा पहिले 5 रोज स्किप करायचे आणि 6व्या आणि 7व्या रोवर बघा बरोबर मधोमध आपण मोजूनसुद्धा घेऊ शकतो। लेफ्ट साईडने आणि राईट साईडने बघा आपण 10-10 आपले जे हाफ डबल क्रोशे आहेत ते दोन्ही साईडने स्किप केले आहेत आणि बरोबर मधोमध बघा 6व्या आणि 7व्या रोवर आपण हे आपले बटन स्टिच करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण बरोबर मधोमध ते बटन लावून घेतले। आपण बघा शेवटच्या रोमध्ये 2 चैन्सची जी गॅप ठेवली होती त्या गॅपमध्ये बघा आपण हे आपले बटन लावून घेऊ शकतो। त्याने बघा आपल्या बॅगला एक मस्त लुक येईल। आता बघा आपण आपल्या बॅगसाठी बेल्ट बनवणार आहोत। त्यासाठी बघा थोडासा धागा ठेवायचा आणि त्यानंतर स्लिप स्टिच घालायची। इथे बघा आपण स्लिप स्टिच घालून घेतली आहे। त्याच्यानंतर बघा आपण 35 चैन्स करणार आहोत। तुम्हाला बॅगची जेवढी साईज हवी असेल तेवढ्या चैन्स तुम्ही कमी जास्ती करू शकता। आपण बघा ह्या ठिकाणी 35 चैन्स करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण 35 चैन्स बनवून घेतल्यात। त्यानंतर बघा कसं करायचं, हुकपासून जी पहिली चैन आहे ती चैन स्किप करायची आणि दुसऱ्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची। त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या चैनमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि पुढच्या प्रत्येक चैनमध्ये एक एक स्लिप स्टिच घालायची
आपल्याला बघा टोटल 34 स्लिप स्टिच ह्या ठिकाणी मिळतील। या ठिकाणी बघा आपण प्रत्येक चैनमध्ये एक एक स्लिप स्टिच करून घेतली आहे। अशा 34 स्लिप स्टिच बघा आपण ह्या ठिकाणी करून घेतल्यात। त्यानंतर बघा आपण सुरुवातीला एक चैन स्किप केली होती। त्या स्किप केलेल्या चैनमध्ये बघा हुक घालायचा आणि पुन्हा एक स्लिप स्टिच करायची। त्याने बघा आपला जो बेल्ट आहे तो एकमेकाला कनेक्ट होईल। आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची। जरा जास्ती दोरा कापून घ्यायचा। आता बघा वरून जो 8वा रो आहे त्या 8व्या रो मध्ये बघा अगदी कॉर्नरला आपण जो बेल्ट बनवला आहे तो बेल्ट ॲड करायचा। 8व्या रो मध्ये बघा कॉर्नरला आपण आपला बेल्ट ॲड करतोय। त्यानंतर बघा घट्ट गाठ घालायची आणि तो बेल्ट आपल्या बॅगला कनेक्ट करून घ्यायचा। या ठिकाणी बघा आपण बेल्ट आपल्या बॅगला अटॅच करून घेतला आहे। या ठिकाणी आपली लोकरीची मिनी पाऊच बॅग तयार आहे। तुम्ही ही बॅग नक्की बनवून बघा। ती तुम्ही कोणत्याही कलरमध्ये तसेच साईजमध्ये बनवू शकता। ती तुम्ही नक्की बनवा आणि त्याचे पिक्स आमच्या इंस्टाग्राम आयडीला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।